चांगलंच आहे ना. हरे कृष्ण सर्वांना, स्वागत आहे सर्वांचे. आज आपण दुसरा अध्याय बघणार आहोत हा, ज्याचं नाव दंडवत काय आहे? दंडवत हा माताजी. हा, दंडवत हरे प्रणाम कृष्ण. माताजी. हरे कृष्ण हरे सर्वांना. कृष्ण. दंडवत प्रणाम. तर आज आपण दुसरा अध्याय बघणार आहोत. आपण मंगलाचरण म्हणू तोपर्यंत बाकीचे जॉईन होऊ देत. आजचा अध्याय आपला थोडा मोठा आहे. दुसरा अध्याय आहे, हा मोठा अध्याय आहे. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं सागरजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्रीराधाकृष्णपदान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांच। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी इति नामिने। नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते आणि आपल्या प्रभुपाद स्वामींना प्रणाम करते। पुन्हा आपले इस्कॉन बँगलोरचे अध्यक्ष नामानिष्ठदास प्रभूजी ज्यांनी हा सुंदर उपक्रम राबवला त्यांना प्रणाम करते। आमच्या मराठीच्या ग्रुप हेड पूजा माताजी आणि आमची पूर्ण मराठीची टीम त्यांना प्रणाम करते। अन्वया माताजी ज्यांच्याकडून मी गीता शिकले त्यांना प्रणाम करते आणि तुम्ही सगळे पण वेळेत येता तर तुमच्या सर्वांच्या चरणांमध्ये पण प्रणाम। तर आपण आहे ना, घ्या माताजी पुढची स्लाइड। आपण आज आपला दुसरा अध्याय, हा जो दुसरा अध्याय आहे ना ह्याच्यापासून आपली गीता सुरू होते। हा, कालच्या अध्यायात तुम्ही बघितलं अर्जुन बोलला, हा अर्जुनाने दुःखाची कारण सांगितली वगैरे, पण कृष्ण काही बोलले नव्हते। त्यामुळे गीता आजपासून खरी प्रत्यक्षात सुरू होते। हा, तर आधी आपण माताजी पुढची स्लाइड घ्या बघू। आपण कालच्या अध्यायाचं जरासं सांगते तुम्हाला। हा पहिला श्लोक हा पाठ करा तुम्ही जमला तर। मी तुम्हाला अर्थ पण सांगितलं होतं, धर्मक्षेत्र म्हणजे कुरुक्षेत्र म्हणजे काय आणि हा कसा अरे मला मामका क्लास चालू आहे. पांडव। हा म्यूट व्हा मग सर्वांनी। तर मामका पांडवाश्चैव हा कसं म्हटला होता वगैरे, ओके। मग आता पुढची स्लाइड घ्या माताजी। मग आपण मुख्य काय बघितलंय, स्वभाव पण बघितले, धृतराष्ट्र कसा होता, अर्जुनाला काय वाटत होतं आणि दुर्योधन कसा राग म्हणजे सगळ्या कौरवांच्या मध्ये कशी भीती वाटली बघा। शंखनाद जेव्हा झाले तेव्हा त्यांना भीती वाटली होती आणि हा दुर्योधन पांडवांची सैन्याची रचना बघून गुरूंकडे गेला होता क्रोधाने। तर असे आपण स्वभाव बघितले होते आणि अर्जुनाला मात्र त्याच वेळेस वाईट वाटत होतं, युद्ध करू नये असं वाटत होतं।
माताजी पुढची स्लाइड घ्या. मग आता तुम्ही सांगा मला, तुम्हाला कोणाला आठवतात का आधी अर्जुनाने दुःखाची कारण आली तिथे. ठीक आहे. मीच सांगते बघ. करुणा, आनंद नाही, पाप, कौटुंबिक परंपरा आणि अनिश्चितता. अनिश्चितता म्हणजे ऍक्च्युली इथे असमंजस आहे. आणि इथे कौटुंबिक परंपरामध्ये ना, काल आपण एकच बघितला की मुलांना संस्कार कोण देणार आणि वयस्क लोकांची काळजी कोण घेणार असं. पण त्याच्यामध्ये तीन शंका मुख्य म्हणजे काळजी अर्जुनाला वाटत होती की मुलांची काळजी आणि त्यांना शिकवणार कोण, की काय कसं कुटुंबाची काळजी कोण घेणार हे झालं. आणि काय वाटत होतं की आपण पितृपक्षात तर्पण देतो बघा पितरांना. अ आपला म्हाळाचा महिना म्हणतो बघा, तर पान ठेवतो, पाणी आणि अन्न देतो ना, ते द्यावं. तर ते तर्पण पितरांना कोण देणार ही काळजी वाटत होती अर्जुनाला. आणि त्याला वाटत होतं की अ जेव्हा तरुण नसणार, म्हणजे तरुण वर्ग युद्धात मारला जाईल, मग घरांमधल्या ज्या स्त्रिया असतील त्याचे समाज त्यांचा गैरफायदा घेईल, अवांछित संतती निर्माण झाली, तर मग त्याची जबाबदारी कोण घेणार. आणि अशी अवांछित संतती जी असते ती बेभान असते, मग त्यांच्यावर कुणाचं कंट्रोल नसतं, मग समाजात उलथापालथ होत असते. हम्म. तर अशी म्हणजे तो एक शेवटी राजा होता, त्याला सर्व बाजूने काळजी वाटत होती. तर ह्या कौटुंबिक परंपरामध्ये हे एवढे पॉइंटची त्याला काळजी वाटत होती. हा. आणि मग हे आपण बाकी बघितलं. करुणा वाटत होती, आनंद नाही, पाप, आणि हे असमंजस, म्हणजे काय करू काय नाही कळत नव्हतं. आता विजयाची कारणांपैकी सांगा मला थोडीशी कारण, कोणाकोणाला काय काय आठवतं विजयाची कारण. शंखनाद, हा, बरोबर आहे, बरोबर आहे. हा. भाग्यलक्ष्मी, हा. व्यक्त जीविष्य, त्यक्त दिव्यरथ, जीविता. हा, दिव्यरथ, बरोबर आहे. मोक्षदा धर्मक्षेत्र, एकादशी, हा, धर्मक्षेत्र. गांडीवा धनुष्य, हा, मोक्षदा गांडीव धनुष. एकादशी, हा, मोक्षदा एकादशी, भाग्यलक्ष्मी, बरोबर आहे. हम्म. भाग्यलक्ष्मी, कपिध्वजा. ऋषिकेश, हा, कपिध्वजा, ऋषिकेश, कपिध्वजा झाले 9. त्यक्त अशी ही जीविता. त्यक्त जीविता. हो, हो, हो. तर ही अशी 9 कारणं होती की जिथे त्यांचा विजय हा ठरलेला होता. मी एका लाईन मध्ये तुम्हाला एकदा सांगते. धर्मक्षेत्र, दिव्यरथ, कपिध्वजा, शंखनाद, गांडीव धनुष्य, त्यक्त जीविता, मोक्षदा एकादशी, मोक्षदा एकादशी. भाग्यलक्ष्मी आणि ऋषिकेश. हा. मग हे झालं. माताजी पुढची स्लाइड घ्या. मग आहे ना, आजच्या अध्यायाचं नाव सांख्य योग आहे. हा. तर हा जो अध्याय आहे ना दुसरा, हा एखाद्या पिक्चरचा ट्रेलर बघतो बघा, आपण बघतो ना, ज्यामुळे आपल्याला अंदाज येतो की ह्या पिक्चरची स्टोरी काय आहे, कशा भोवती फिरतोय हा पिक्चर. तसा हा जो अध्याय आहे ना, हा आपल्याला भगवद्गीतेचा एक प्रकारे असं समजा की जे जे विषय भगवद्गीतेमध्ये आलेले आहेत ते सारे विषयांना ह्यांनी हात घातलेला आहे ह्या अध्यायामध्ये. मग तो ध्यान योग आहे, कर्मयोग आहे, ज्ञान योग आहे, ह्या सगळ्याला त्यांनी हे केलेलं आहे. हा. तर आणि आत्म्याचं परमात्म्याशी नातं काय, सांख्य योग म्हणतात त्याला, हे वगैरे हे सगळ्याला. त्यामुळे हा एक प्रकारचा असं तुम्ही ट्रेलर असल्यासारखं आहे. आणि प्रभुपाद स्वामी गीतेचं सार म्हणतात ह्या अध्यायाला. हा. तर याचं नाव सांख्य योग आहे. मग इथे थोडस ना तुम्हाला आधी सांगते, हे सुरू करायच्या आधी, की कृष्णाला अर्जुन काय म्हणतो की मला करुणा, आनंद वाटत नाही. तर म्हणजे करुणा, दया, दया, सॉरी. तर कृष्ण त्याला उत्तर दिलेली आहेत. 5 पैकी 4 दुःखांच्या विषयी कृष्णाने ह्या अध्यायात उत्तरं दिलेली आहेत. कृष्ण काय म्हणतात त्यांना आत्म्याचं ज्ञान देतात की तू शरीराकडे बघतोयस, आत्म्याच्या स्तरावरून बघ. मग म्हणतो मला आनंद मिळणार नाही. मग ते त्याला सांगतात की तुझ्या इथे काहीच तोटा नाहीये. कसा नाहीये ते आपण पुढे बघू. पापी प्रतिक्रिया लागतील, मी पाप का करू.
तर कृष्ण सांगतात की कृष्णांच्या सेवेमध्ये जे काम केलं जातं, कर्तव्य, जे तुमचं कर्तव्य असतं आणि तुम्ही ते कृष्णांची सेवा म्हणून करता, त्याच्या पापी प्रतिक्रिया आपल्याला लागत नाहीत. आणि तो ह्याच्यात होता, असमंजस मध्ये होता ना. तर कृष्ण सांगतात की तुझ्या बुद्धीला फाटे फुटलेत म्हणून तू असमंजस मध्ये आहेस. निश्चयात्मका बुद्धी असेल ना, तर तू फक्त ध्येयाकडे बघशील. असं आपण आता ते डिटेलमध्ये आपण बघू, पण ही उत्तरं दिलेली आहेत आणि कौटुंबिक परंपरांचं तिसऱ्या अध्यायात उत्तर दिलेलं आहे. हा, मग आता जी 1 मिनिट पुढची स्लाइड फक्त मला दाखवा जरा. एक श्लोक आहे, तो घेतला तरी चालेल. आणि एक पुढची घ्या, थांबा. ठीक आहे, मागे या, मागे या. होते तसं. तर आहे ना, 2.7 ह्या श्लोकापासून खरी भगवद्गीता सुरू होते. मग त्याच्यामध्ये ना, तुम्ही भगवद्गीतेमध्ये बघाल ना, जिथे कृष्णांच्या मुखातले शब्द हे आहेत, श्लोक, तिथे काय लिहिलंय? श्री भगवान उवाच असं लिहिलेलं आहे. आणि अर्जुन उवाच, संजय उवाच असं पण आहे. पण कृष्ण उवाच नाहीये, श्री भगवान उवाच असं आहे. मग का भगवान म्हटलंय कृष्णांना? बाकी कोणाला म्हणत नाहीये ते. तर भगवान ह्या शब्दाचा अर्थ काय? भग म्हणजे ऐश्वर्य, वान म्हणजे असणं. म्हणजे ऐश्वर्य, ह्या 6 ऐश्वर्यांनी जो युक्त आहे, म्हणजे वान, म्हणजे ह्या ऐश्वर्याने जो युक्त आहे तो असतो भगवान. पराशर मुनीनी बहुत ही व्याख्या केलेली आहे. मग ही षड ऐश्वर्य कोणती आहेत? हा, तेही आपण बघू. मग त्यांना म्हणायचं असतं भगवान. ओके. ती 6 ऐश्वर्य वगैरे आपण नंतर बघू. मग हे जेव्हा आपण भगवान असं म्हणतो, ही जी कन्सेप्ट, हा शब्द समजावून घेतो ना, त्याच्यामध्ये 3 टप्पे असतात. शास्त्र काय सांगतं आपल्याला, इथे काय म्हणतायत बघा ते. दैवी साक्षात्काराचे 3 टप्पे आहेत: ब्रह्म, परमात्मा आणि भगवान. तर पहिला म्हणजे तुम्ही रिअलायझेशन ऑफ गॉड असं जेव्हा होतं आपल्याला, हे ब्रह्म हा पहिला टप्पा असतो. ब्रह्म म्हणजे काय? तर हा अ, कृष्णाचा ना भोवतीचं तेज आहे. म्हणजे पुढे आपण डिटेल बघू हे सगळी ब्रह्मांडांची रचना वगैरे. तर कृष्णांचं गोलोक धाम जे आहे, त्याचा प्रकाश जो आहे ना, तो सगळ्याला प्रकाशमय करत असतो. तर म्हणजे सूर्य चंद्र सगळ्यांनाच. तर हा आपल्याला आजूबाजूला बघा, जो म्हणून काय निसर्ग दिसतो, जे मानवनिर्मित सिमेंटचे जंगल नव्हे, जे नॅचरल दिसतं, पर्वत, नद्या, झाडं झुडपं, जंगल, हे असं जे दिसतं ना, आणि प्रकाश दिसतो बघा एक आजूबाजूला. इवन तुम्ही डोळे मिटलात तरी आपल्या डोळ्यासमोर एक प्रकाश येतो. हा, तर हा जो आहे ना, हा सारा प्रकाश ज्यामध्ये तुम्ही हा निसर्ग बघता वगैरे, हे सगळं ब्रह्म मध्ये येतं. किंवा काही जण तुम्हाला म्हणतात पण बघा, मी प्रकाशावर ध्यान केंद्रित करतो, म्हणजे मी ब्रह्मस्तरावर आहे. काही जण म्हणतात गॉड इज अ लाईट और व्हायब्रेशन. हा, हे सगळं ह्या ब्रह्ममध्ये येतं. ह्या पहिला टप्पा आहे. तुम्ही पण स्वतः म्हणजे तुम्ही, आपण पण शिकायला हवं. कोण बरं असेल जो एवढा छान निसर्ग तयार केला, पाऊस पडतो, स्वच्छ पाणी मिळतं, हे प्राणी सृष्टी आहे एवढी सुंदर. हा, आपण पण अमेज व्हायला पाहिजे की कुणी बरं एवढं छान निर्माता असेल. हा, तर हा पहिला टप्पा, ज्यामुळे आपण त्यांच्याशी कनेक्ट होतो. मग त्याच्या पुढे जेव्हा तुम्ही भक्तीमध्ये जाता, माणूस हा जिज्ञासू आहे. हा, तर जेव्हा आपली जिज्ञासा वाढते की हे कोणी आहे, खूप छान हे सारं, पण कोणी निर्माण केलं असेल, असं जेव्हा तुम्ही भक्तीमध्ये आणि विचार करता आणि पुढे जाता, तेव्हा परमात्मा हा दुसरा टप्पा आहे. कसं आहे ना, इथे प्रत्येक सजीवाच्या हृदयामध्ये परमात्मा रूपाने भगवंत आहेत, चतुर्भुज नारायण रूपात. कोणी विचारलं तर हेही लक्षात ठेवा, इथे जे मधला परमात्मा म्हणून लिहिलंय ना, आपल्या हृदयामध्ये आपला आत्मा आहे आणि त्यांच्याच शेजारी परमात्मा रूपात, चतुर्भुज नारायण रूपात. आणि फक्त माणसाच्या नाही, इथे सजीव म्हणून जे कोण आहेत, त्या साऱ्यांच्या हृदयामध्ये परमात्मा स्वतः आहेत. म्हणजे त्यांनी कुठेही आपल्याला एकटं सोडलेलं नाही बघा.
ते नेहमी आपल्या हृदयात असतात, आपल्या बरोबर असतात. तर हा झाला दुसरा टप्पा. म्हणजे आपल्या ना वारकरी संप्रदायामध्ये तुम्ही लक्ष देऊन बघा. ती लोकं प्रत्येकाला माऊली, माऊली म्हणून नमस्कार करत असतात. ती शरीर बघत नाहीत. ती काय बघत असतात? प्रत्येकाच्या हृदयातल्या परमात्म्याला बघत असतात. हां. तर हा झाला दुसरा. म्हणजे जेव्हा तुम्ही भक्तीमध्ये आणि वाचन करता, थोडं पुढं-पुढं जाता आणि त्याच्या पुढे जेव्हा आपल्याला कळतं, की हे मग आहे कोण हे? म्हणजे खरे कुठे आहेत? प्रत्येकाच्या हृदयात आहेत मान्य आहे, पण नक्की आहेत स्वतः ते राहतात कुठे? तर ते भगवान हे श्यामसुंदर रूप दाखवलंय बघा, ज्याला आपण गोविंद म्हणतो. ते त्यांच्या गोलोक वृंदावन धामात राहतात. मग लक्षात ठेवा, की हे तुम्ही शास्त्रांप्रमाणे विचार कराल ना, तर म्हणजे भगवंतांच्या साक्षात्काराचे हे 3 टप्पे आहेत. ब्रह्म, परमात्मा आणि भगवान. कुठं ब्रह्म म्हणजे हा प्रकाश. परमात्मा म्हणजे प्रत्येकाच्या हृदयात चतुर्भुज नारायण रूपात आणि भगवान ते गोलोक वृंदावनात राहतात. हा, ओके. घ्या माताजी पुढची स्लाइड. जसे जसे भक्तीमध्ये पुढे जातो तसा माणूस कनेक्ट होत जातो ह्यांच्याशी. हं? ती ज्ञानाची दृष्टी जी आता आपण बघू कृष्ण अर्जुनाला पण सांगतोय, ती दृष्टी आपल्याला हळूहळू येत जाते गुरूंच्या मार्गदर्शनाखाली. माताजी पुढचं स्लाइड घ्या. आता इथे उदाहरण म्हणून त्यांनी सूर्याचं दिलंय. जसं कसं बघा, सूर्य जो असतो पहिल्यांदा आपण झोपेतच आहोत. हा, मग आपल्याला जाग आली. सूर्याचा प्रकाश खोलीमध्ये आलाय म्हणून आपण जाग आली. हा, हा थोडासा हे असतो. मग त्याच्या पुढे ज्याला इच्छा आहे बघायची, आता असेच आहेत की नाही माझ्यापर्यंत आला तोच प्रकाश सगळा आणि तिथेच मी माझं आहे मला आवडला तो. तर ती ब्रह्ममध्येच अडकून पडणार. पण काही असे असतील, की बाहेर येतील आणि आकाशाकडे बघतील, की कुठून येतोय हा प्रकाश? तर त्यांना दिसेल सूर्य. हां, हा आहे दुसरा, की परमात्मा रूपाने मग आपण शोधतो, की मग तेव्हा आपल्याला कळतं, की हां, परमात्मा रूपाने ते आपल्या हृदयामध्ये पण आहेत. आणि मग त्याच्यानंतर पण पुढे जिज्ञासा होते, की मग हे सूर्य जे आहेत, त्यांचं लोक कसं आहे? त्यांच्या लोकात आपल्याला जाता येतं का? आपण भेटू शकतो का ह्या सूर्यदेवाला? असं. मग ते प्रत्यक्षात ते तिकडे दाखवलेत बघा तिसऱ्या फोटोमध्ये. रथामध्ये स्वार झालेले सूर्यदेव आहेत. हां. तर असं आहे हे दैवी साक्षात्काराचे हे उदाहरण म्हणून घेतलेलं आहे. ब्रह्म, परमात्मा आणि भगवान. ओके. घ्या माताजी पुढची स्लाईड. हां. तर आता भगवान, तर ती भग म्हणजे 6 ऐश्वर्य कुठली बघा आणि ह्या 6 ऐश्वर्यानी जो पूर्णपणे युक्त असतो, त्याला भगवान म्हणायचं. हां. तर मग कुठली ती 6 ऐश्वर्य? तर सौंदर्य, श्रीमंती, प्रसिद्धी, सामर्थ्य, ज्ञान आणि संन्यास म्हणजे वैराग्य. हं. मग आता पटपट सांगते. किड्स बॅचला हे भरपूर असं सांगितलेलं आहे त्यांनी. तर सौंदर्य म्हणजे आणि ह्यातली ना पूर्ण रूपात हवीत हां, ही 6च्या 6 आणि पूर्ण रूपात म्हणजे तुमच्यापेक्षा जास्त कुणाकडेही नको. असं ते पूर्ण रूपात षड ऐश्वर्य संपन्न आहेत कृष्ण. मग आता सौंदर्य म्हणाल तर तुम्ही रामायणात रामांचं म्हणजे ते खरदूषण राक्षस होते बघा, लढायला आलेले तेव्हा ते म्हणतात, की आपण असं करूया, की ह्या दोघांबरोबर लढण्यापेक्षा ह्यांना बंदी बनवू आणि आपल्या म्हणजे त्यांच्या दरबार असेल ना, जो हॉल टाइप दरबार मेन असेल तिथे ठेवूया. इतके छान होते ते. राक्षस असून पण त्यांना असुरांना पण ते देखणे दिसत होते. तर आणि तुम्ही कृष्णांचा तर काय प्रश्नच नाही. त्यांना मनमोहनच म्हणतात. गोकुळातल्या बघितलात, जिथल्या तिथे फ्रीज झाल्यासारखी व्हायची, जी कृष्णांना बघायची. असं अद्भुत सौंदर्य. मोहिनी रूप घेतलं, तर सगळी जण त्यांच्यावर हे झालीत म्हणजे अ, सगळी त्यांच्या मोहित झालीत ना, तर असं अद्वितीय सौंदर्य आहे कृष्णांचं. झालं. त्यांची मैया त्यांना तयार करून पाठवायची, तर ते लड्डू गोपाल कसे दिसायचे, बाळ गोपाळ हं. मग त्याच्यानंतर आपण एक लक्षात घ्या, आपण म्हणू की आपण श्रीमंत आहे, तर तुम्ही किती महाराष्ट्रात श्रीमंत असाल, भारतात श्रीमंत असाल, हां.
किंवा ह्या पैकी कुठलाही गुण, बरं त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही पृथ्वीपर्यंत जाऊ शकाल. इथं ती गोष्ट होत नाहीये. इथे होते अखिल ब्रह्मांडांमध्ये. हम्म तर ह्यांच्या बघा आता सौंदर्याची आपण अजूनही चर्चा करतच असतो. मधुराष्टकम तुम्ही ऐका, सगळंच मधुर वाटलंय त्यांच्याविषयी. असे ते सौंदर्य पूर्ण आहेत. हा, मग तसे हवेत. त्याच्यानंतर श्रीमंत, आता श्रीमंती म्हणजे त्यांची द्वारकाच सोन्याची होती. आणि मग नंतर तुम्ही बघू आपण 8व्या अध्यायात वगैरे की कशी ही ब्रह्मांडच त्यांचे आहेत सगळी, त्यामुळे त्यांच्यापेक्षा श्रीमंत कोण असणार. प्रसिद्धी, आता प्रसिद्धी पण आपण कुठपर्यंत प्रसिद्ध असणार सांगा. आता जेव्हा आपण ह्या म्हणजे भागवतचा अभ्यास कराल, तर कृष्ण हे सगळीकडे प्रसिद्ध होते. त्यांचे विष्णू बघा, असुर लोकांपासून सगळीकडे त्यांच्या चर्चा असतात. त्यामुळे प्रसिद्ध आहेत. सामर्थ्य, आता सामर्थ्य म्हणजे बाळ कृष्णांवर हल्ले करायला, ते बाळ म्हणजे एकदमच 5-6 दिवसाचं बाळ असताना पूतना आली आणि त्याच्या मागोमाग एक 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 कंस राक्षस पाठवतच राहिला. तरी सुद्धा बघितलं ना त्यांनी किती मोठे मोठे राक्षसांना किती इझिली मारलं. पुन्हा रामांनी वगैरे आता त्या खरदूषण त्यांचंच त्यावेळेस काय राम आणि लक्ष्मण दोघच होते, त्यांचं सैन्य पण बरोबर नव्हतं. तर दोघांनी म्हणजे त्या खरदूषणला त्यांच्या सैन्यासकट हे करून टाकलं, मारून टाकलं. म्हणजे असामान्य सामर्थ्य आहे त्यांच्याकडे. हम्म अज्ञान, आता ज्ञानाचा आपण मागोवा घेत गेलो तर आपण वेदांपर्यंत पोहोचतो. मग 15व्या अध्यायात वगैरे तुम्ही बघाल, वेदांचे निर्माते, ज्ञाते, संकलक सारं काही कृष्ण आहे. आणि संन्यास आहे, ह्यातला ना काही प्रमाणात 2-3 गुण असू शकतात माणसांकडे. हा, ऍट अ टाइम 6 गुण नसतात सहसा मनुष्यामध्ये. पण ह्यातले 2-3 गुण काही प्रमाणात असले तरी आपण किती गर्वाने वागतो, बाकीचे आपल्याला आपले वाटत नाहीत. मी वेगळा आहे असं वाटायला लागतं माणसाला. हा, पण हे बघा, हे एवढं सगळं असून त्यांच्याकडे वैराग्य आहे. ह्या कशाचाही त्यांना मोह नाहीये. म्हणजे जेव्हा गोकुळात होते, पण असुरांना मारायचं होतं, कंसाला मारायचं होतं, त्यामुळे गोकुळाला सोडून मथुरेमध्ये जावं लागलं, तरी गेले. आता प्रभू श्री रामचंद्रांना माहित होतं की उद्या सकाळी उठून आपला राज्याभिषेक आहे. पण कळलं की वडिलांच्या ते शेवटी त्यांचं रघुकुल होतं, वचन निभावायची परंपरा होती. तर वडिलांच्या वचन निभावण्यासाठी तेवढ्याच आनंदाने वनांमध्ये पण निघून गेले. तर असं वैराग्य आहे त्यांच्याकडे. तर ओके, लक्षात आलं ना. म्हणून त्यांना भगवान म्हणतात. हा, की फक्त व्याख्या लक्षात ठेवा की ह्या षड ऐश्वर्यानी पूर्णपणे युक्त आहेत ते. सौंदर्य, श्रीमंती, प्रसिद्धी, सामर्थ्य, ज्ञान आणि संन्यास. ओके, घ्या माताजी पुढची स्लाइड. आता ना आपण जेव्हा हा अध्याय बघतो तेव्हा, काल आता एक तर क्लिअर झालं, मी तेव्हा तुम्हाला सांगितलेलं की हे इथं दुःख प्रत्येकाच्या जीवनात येत असतात. अर्जुनाच्या आली तशी आपल्याही येतात. त्याची जी दुःख आहेत 5, त्यातली बरीचशी आपल्याला पण 1-2 कनेक्ट होतात एनी टाइम. तर त्याने काय केलं बघा, म्हणून अर्जुन हा अर्जुन आहे की त्याने ती आधी शोधली की माझा प्रॉब्लेम काय आहे. तर आपण पण ना आपल्या जीवनातले ब्लॉकेज काय आहेत ते शोधायला हवे. तुम्ही स्टुडंट आहात, तुम्हाला किंवा तुम्ही काही जीवनाच्या कुठल्याही क्षेत्रात असाल, तरी तुम्ही माझा प्रॉब्लेम नक्की काय आहे तो स्वतः शोधायला हवा. तो तुम्हाला सगळ्यात चांगला कळणार आणि मग तुम्ही मार्गदर्शन घ्यायला हवं. हा, आणि मार्गदर्शन घेण्यासाठी ना तुम्ही शास्त्र काय सांगतं, गुरु, साधू आणि शास्त्र ह्या तिघांचा आधार घ्यायला हवा. मार्गदर्शन घ्यायला योग्य व्यक्तीकडे जा, ज्याला त्यातलं काहीतरी कळतं. हा, मग अर्जुनाने कृष्णांना आपलं मार्गदर्शन मागितलं कृष्णांकडे. हा, तर गुरु, साधू आणि शास्त्र हे तिघही जेव्हा म्हणजे ज्यावर एकमत होतं तो उपाय असतो. ओके, आपणही आपले ब्लॉकेजेस शोधून मार्गदर्शन घ्यायला हवं.
हा, तर आपण पण प्रगती करू. बाकी दुःख एक लक्षात ठेवायचं की दुःख ही कुठल्या ना कुठल्या स्वरूपात प्रत्येकाच्या जीवनात असतात. शेवटी हा भवसागर आहे. तर आपण पुढे पुढे या शब्दांचे अर्थ बघू, कसा आहे हा भवसागर. ह्या भवसागरात सुखदुःखांच्या लाटा ह्या प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. मग भारतात राहिल्यावर येत आहेत, परदेशात राहिल्यावर येणार नाहीत, माझ्याच येतात, शेजारच्याच्या येत नाहीत, असं काही नसतं. त्या प्रत्येकाच्या जीवनात येत असतात. माताजी पुढची स्लाइड घ्या. आता अर्जुनाचे गुण बघितले. आता आपण कृष्णाचे थोडेसे गुण बघूया. इथपर्यंत 2.7 पर्यंत कृष्ण फक्त ऐकतायत. हा, म्हणजे आपल्याकडे पण ऐकायची क्षमता हवी. आणि एक गुरूंचे गुण बघा कसे असतात. जोपर्यंत अर्जुनाने विचारलं नाही, कृष्णाने एक अक्षरही त्याला काय सांगितलं नाही. म्हणजे असं नाही की थोडंसं काहीतरी कळलंय म्हणून आपलं सगळ्यांना सल्ले देतच सुटावं, असं नसतं. आधी बघा तुम्हाला कोण काय विचारतंय का, गरज आहे का समोरच्याला. आणि अर्जुन इथं दुःखात अक्षरशः बुडाला, हातातनं शस्त्र गळून पडले, अंग थरथरायला लागलं, असा अर्जुन झालाय तिथे. आणि कृष्ण बघा कसे आहेत, स्थिर. हा, त्याला म्हणजे त्यांच्याकडे बघूनच आपल्याला हे यायला हवा. म्हणजे गुरु कसे असतात की गुरूंकडे बघूनच आपल्याला धीर मिळतो. हा, तर आता जेव्हा अर्जुन म्हणतो की मला सांग तू कृष्णा, तेव्हा मग कृष्ण पुढे बोलायला लागले. हा, तर गुरूंचे हे गुण आहेत ते. मग गीता आहे ना, तुम्हाला जीवनाविषयी पावलोपावली सांगणार की कसं वागायचं असतं, कसं वागायचं नसतं, आणि ते जीवनात उतरवायचंय. आपण अप्लाय करायची आहे गीता जीवनामध्ये. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. वाचा माताजी. मी वाचू का? परमपुरुष भगवान म्हणाले, माझ्या प्रिय अर्जुना, तुझ्यावर ही अशुद्धी कशी आली? जीवनाची मूल्य जाणणाऱ्या माणसाला ते अजिबात शोभणारे नाही. ते उच्च ग्रहांकडे नाही तर बदनामीकडे घेऊन जातात. म्हणजे हे सुरुवातीला अर्जुनाला कृष्ण आठवण करून देत आहेत की तू कोण आहेस आणि कर्तव्याच्या मार्गावर चाल. तू जर का हे रणांगण सोडून गेलास तर हे तुला शोभणार नाही. थोडं डिवचतायत, पण तू क्षत्रिय आहेस, रणांगण सोडणं तुला शोभत नाही आणि तुझी बदनामी होईल. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. हा हा, इथून ना मी वाचू का? मी वाचायची एक मिनिट. हा, हरे कृष्ण. कार्पण्य दोषो उपरुत स्वभाव, पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ चेता, यच्छ्रेयस्यात् निश्चितं ब्रूहि तन्मे, शिष्येस्तहं शाधिमां त्वां प्रपन्नम. हरे कृष्ण. माझ्या हा, वाचा म्हणजे. अरे माताजी, आता मी माझ्या कर्तव्याबद्दल संभ्रमित आहे. या स्थितीत मी सांगण्यास सांगत आहे. माझ्यासाठी काय चांगले आहे हे मी स्पष्टपणे सांगतो. मी तुमचा शिष्य आहे आणि आत्म्याने तुमच्या स्वाधीन केले आहे. कृपया मला सूचना द्या. हरे कृष्णा. हा, आता ना ह्या श्लोक मधून खूप काही काही शिकण्यासारखं आहे बघा. हा, अर्जुन काय म्हणतोय, आधी एकतर मान्य केलं. आपण आहे ना आपला अहंकार बाजूला ठेवून आपण मान्य करायला हवं की मी थोडासा कन्फ्यूज झालोय, मला मार्गदर्शनाची गरज आहे. हा, इथे अर्जुनाला गरज पडली तर आपल्याला पडणार नाही का सांगा? ओके. मग तो काय म्हणतोय, आता मी तर गोंधळून गेलोय, हो की नाही? मग तुम्ही ना हा, यत श्रेय शब्द आहे बघा. यत श्रेय, यच्छ्रेय म्हणजे सन्निश्चितम. सन्निश्चितम, मला जरा तेवढं येत नाही संस्कृत. तर यत श्रेय तो, आणि तो काय म्हणतोय बघा. हा,
की मी गोंधळून तर गेलोय, मला मार्गदर्शन करा, पण माझ्यासाठी काय चांगलं आहे ते तुम्ही मला सांगा, असं तो म्हणतोय. बघा, अशा स्थितीत माझ्यासाठी निश्चितपणे सर्वात श्रेयस्कर काय आहे या संबंधी मी तुम्हाला विचारित आहे. म्हणजे तो असं नाही म्हणत आहे की कृष्णा, मला युद्ध करायचं नाहीये. हं? आणि हे युद्ध न करायचे उपाय मला सांग बघू, असं नाही विचारलं त्याने. त्याने काय विचारलं, की माझ्यासाठी श्रेयस्कर काय आहे ते सांग. तर आपणही शरण जाण्याची ही एक प्रक्रिया असते. एखाद्याचं तुम्ही आता इथे नातं बदलतंय. आता ते सखा ह्या नात्याने तो विचारत नाही, गुरु म्हणून विचारतोय कृष्णांना. आणि तो काय म्हणतोय, की माझ्यासाठी सर्वात श्रेयस्कर काय आहे कृष्णा, ते तू सांग निश्चितपणे. हा, मग आपण पण जेव्हा शरण जातो ना, तेव्हा ही आपल्याला पाहिजे, की कृष्णा, मी तुला पूर्णपणे शरण आलेलो आहे. हे जे सारं आहे हे तुझं आहे आणि तू माझ्यासाठी जे योग्य आहे, चांगलं आहे, ते मला सांग. असं नाही की मला उद्या सुट्टी हवी आहे त्याच्यासाठीचा उपाय सांग, असं नाही सांगत आहे तो. हा, तर ही शरणागतीची प्रक्रिया आहे, की कृष्णांना प्रॉब्लेम तर आपला सांगायचा, पण जे माझ्यासाठी योग्य आहे ते तुम्ही सांगा, ते तुम्ही करा. हा, ही असते एक शरणागत होण्याची योग्य प्रक्रिया. आणि श्रेया आणि प्रेया अशा दोन प्रकार असतात. श्रेयस्कर म्हणजे सुरुवातीला त्रासदायक वाटेल, पण अंतिमरित्या आपलं हित त्याच्यामध्येच आहे. हा, आणि प्रेया म्हणजे कसं, आता मुलं म्हणजे शाळेला वगैरे जायला आपल्याला आधी आवडत नाही. जरा उठायचा वगैरे वेळेत जायचा, आळस येतो शाळेत एवढा वेळ बसायचा. पण तर ते श्रेयस्कर आहे ना आपल्यासाठी, अंतिम हित आहे आपलं त्याच्यामध्ये. आणि प्रेया म्हणजे काय, मग ना समजा तुम्ही म्हणताय मी नाही जात शाळेला, मला बरं वाटतं घरात इकडे तिकडे करत बसायला, पण त्यामुळे आपल्याला लिहा वाचायला पण नाही ना येणार. त्यामुळे प्रेया आणि श्रेया असं दोन. तर जे श्रेयस्कर आहे आपल्यासाठी ते आपण बघायला हवं. घ्या माताजी, पुढची स्लाइड. आणि कृपया मला उपदेश करा म्हणतोय तो ह्याच्यामध्ये. आणि उपदेश करा म्हणजे तो ऐकणार पण आहे. वाचा माताजी, ट्रान्सलेशन वाचा डायरेक्ट माताजी ह्याचं. हरे कृष्ण. परमपुरुष भगवंत म्हणाले, शिकलेले शब्द बोलत असताना जे शोक करण्यास योग्य आहे त्याबद्दल मी तुमचा शोक करीत नाही. जे शहाणे आहेत ते जिवंत किंवा मेलेल्यांसाठी शोक करीत नाहीत. हरे कृष्णा. एक मिनिट, हा आपण जरा ह्याच्यात वाचूया. हा, एक मिनिट. पुरुषोत्तम श्री भगवान म्हणाले, पंडितांप्रमाणे बोलताना तू जे शोक करण्यायोग्य नाही त्याविषयी शोक करीत आहेस. ज्ञानीजन जीवितांविषयी तसेच मृतांविषयी शोक करत नाही. आता इथे कृष्ण ना सांगायला सुरू झालेत त्याला. आणि पहिलंच त्याचं काय होतं म्हणणं, की मला हे करताना दया येते. हा, दया. तेव्हा कृष्णाने त्याला थोडं आत्म्याविषयीचं ज्ञान दिलेलं आहे. आणि इथे कृष्ण काय सांगतायत, तू फक्त शब्दांची हुशारी करतोयस, ही दुःख 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 म्हणून. हा, ते त्याला थोडं सांगतायत की म्हणजे ज्ञानाच्या नजरेने जे बघतात ते असे कारण सांगत नाही. हा हा, इथे कारण सांगतोयस तू. आता पुढे बघूया. का श्लोक करत नाही, इथे खूप छान श्लोक आहे ते. माताजी पुढचा श्लोक घ्या, 2.13. हरे कृष्ण. ह्याचं ट्रान्सलेशन वाचा माताजी डायरेक्ट. अशी वेळ कधी आली नाही जेव्हा मी अस्तित्वात नव्हते. ना तुम्ही ना हे सर्व राजे किंवा भविष्यात आपल्यापैकी कोणी थांबणार नाही. हरे कृष्णा. हे कृष्ण त्याला सांगतोय की असं कधी नव्हतं की तू अस्तित्व, हे आत्म्याविषयीचं ज्ञान आहे, कारण आत्मा हा अमर आहे. त्यामुळे ते सांगतायत की असं कधी नव्हती की तू नव्हता, असे समोरचे राजे नव्हते. आणि असंही होणार नाही की आता पुढचे थोडे हे युद्ध झाल्यावरती नसणार आहेत. असा काळ कधीच नव्हता, कारण आत्मा हा शाश्वत आहे. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. मग आता आपल्याला असं का वाटतं, आपल्याला काय वाटतं की म्हणजे एखादा माणूस जेव्हा आपण असं ऐकतो की हा मृत्यू पावला, तो मृत्यू पावला. हा, मग तेव्हा सगळं तर असतं, त्याचं सगळं इथेच असतं, शरीरही इथंच असतं. मग काय पुढे निघून गेलेलं असतं ज्यामुळे आपल्याला वाटतं की तो निघून गेलाय.
मग ते जाणं म्हणजे कोण जातं सांगा? तर तो त्याच्यातला आत्मा निघून गेलेला असतो ना. बाकी तर सगळं समोरच असतं तिथे. निघून काय गेलं तर तो आत्मा निघून गेलेला आहे. त्यामुळे आपण काय म्हणतो, आपल्याला हे जे आरशात दिसतं, हे म्हणजे शरीर आहे असं आपण म्हणतो. हा म्हणजे मी म्हणजे आपल्याला जे आरशात दिसतं ते मी आहे. ओके. तर इथे कृष्ण सांगतायत की आत्म्याच्या स्तरावरून बघ. हा गीतेचा पहिला पाठ आहे की आपण शरीर नाही, आपण आत्मा आहे. मग ते जे मागे शरीर उरतं, एखादा मृत्यू पावला माणूस, की जे मागे शरीर उरतं, सगळं शरीरही असतं, वस्तू वगैरे पण असतात. त्यांची संपत्ती पण सगळी असते. तरी पण आपण म्हणतो तो गेला, तो गेला. मग काय गेलं निघून? तो म्हणजे तो मुख्य तर तोच गेला, लाईफच संपलंय त्याचं. मग तो गेला म्हणजे कोण गेला? तर तो आत्मा निघून गेला. मग मागे जे उरतं त्याला व्हॅल्यू 0 असते. म्हणजे तो तर निघून गेला. त्याने तर हे म्हणजे त्याचा हे त्याचा रोल संपला. त्यामुळे आपण शरीर नाही, आपण आत्मा आहे. हा गीतेचा पहिला पाठ आहे. की आपण हे शरीर नाही, आपण आत्मा आहे. आणि आत्मा ना एखाद्या ड्रेस सारखं हे शरीर त्याला मिळालेलं असतं. पुढच्या स्लाइड मध्ये माताजी दाखवा. आणि कसं होतं, प्रत्येकाच्या, हे बघा इथे मी शरीर नाही, मी आत्मा आहे. हे शरीर आहे ना आपलं 5 घटकांपासून, पृथ्वी, अग्नी, जल, वायू, आकाश, ह्या 5 घटकांपासून बनलेलं आहे. तुम्ही किती केमिकल अनालिसिस केलात तरी ही 5च फायनली सापडणार त्याच्यात. आणि ते शरीर त्याचा भाग होऊन जातं. पृथ्वीतून आलेलं आहे म्हणजे ते पृथ्वीचा भाग बनून जातं. हा. मग ही जी चेतना, हा जो आत्मा आहे आपला, तो कुठून आलाय? तो कुठे जातो? म्हणजे मी शरीर तर नाहीये, मग मी आत्मा आहे. मग आत्मा कुठून येतो, कुठे जातो? आणि मुख्य म्हणजे हा जो आत्मा आहे ना आपला, हे आपल्या तो सतत प्रवासात असतो. कसं होतं, हे शरीर जोपर्यंत चालू शकतं, म्हणजे जीर्ण वस्त्र होत नाही. आपण जुने कपडे झाले की बदलावे लागतात आपल्याला. तसं आत्म्याला पण हे शरीर जेव्हा साथ देत नाही, तेव्हा हे शरीर सोडून पुढच्या प्रवासात म्हणजे पुढच्या शरीरात जातो. असा तो अखंड प्रवासात आहे. 84 लाख योनी फिरून शेवटची मनुष्याची मिळालेली आहे. काहीतरी पुण्य जमा होतात आणि मग हे मनुष्याचं शरीर मिळतं. हं. घ्या माताजी पुढची स्लाइड. आणि मुख्य म्हणजे त्यामुळे ना अ, मनुष्य शरीर किंवा मनुष्य जन्म हाच मुळात खूप दुर्लभ आहे आणि अनमोल असं आहे. आपण काय होतं, वस्तूंमध्ये अडकून पडलेलो आहे. माझ्याकडे हे आहे तर मी आनंदी आहे. नाहीये माझ्याकडे ते, तर मी आनंदी नाही. मुळात तुम्हाला मनुष्य जन्म मिळालाय हेच एक अनमोल गोष्ट आहे. आणि त्याचा उपयोग कारण ही आता तुम्ही हे जे ज्ञान आपण आत्म्याविषयीचे घेतोय, हे प्राणी नाही समजू शकत. मनुष्य आहात म्हणून समजून शकता, कारण ती उच्च जिज्ञासा तुम्ही करू शकता. तर आधी मुख्य हे स्वतःला समजून घ्या की मनुष्य जन्मच खूप दुर्लभ आहे. आणि आपण कुठे ना कुठे त्या 84 लाख योनी फिरून अखंड प्रवास करत करत इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. आता इथे त्यांनी दाखवलंय बघा, सजीव आणि निर्जीव म्हणजे काय फरक आहे ना. मग आपण हे शिकलेलो आहे सायन्स मध्ये की त्या सजीवांची वाढ होते, ते एका जागेवरनं दुसऱ्या जागेवर जाऊ शकतात, ते श्वासोश्वास घेतात, पुनरुत्पादन करतात वगैरे. हा. अ, निर्जीव असं काय करत नाहीत. मग आपण हे करतो कधीपर्यंत? जोपर्यंत शरीरामध्ये आत्मा आहे तोपर्यंत. आपण सजीव आहोत, जिवंत आहोत तोपर्यंत. ओके, माताजी घ्या पुढची स्लाइड. मग आणि ही जे आपलं पुढचं शरीर मिळतं ना, हे पण आपल्याला आपल्या कर्मांप्रमाणे मिळत असतं. ते पण असं नाही की दुसरं कोणतरी आपल्यासाठी तयार करत असतं. आता बघा, यांनी खूप सोपं, म्हणजे मी शरीर नाही आत्मा आहे ह्याचं एक सोपंसं हे उदाहरण आहे. आपण घरात बसलोय, आणि बाहेर जर का रस्त्यावरून तुम्हाला गाड्या जाताना दिसली, एक गाडी जाताना दिसतेय तुम्हाला, पण ती ड्रायव्हर दिसत नाही. आता मग तुम्ही असं म्हणाल का की गाडी आपली आपण कुठेतरी निघाली आहे ही, तर ती गाडी चालवणारा ड्रायव्हर हा ड्रायव्हिंग सीटवर बसलेला असतो, हो की नाही? तसंच हे आपलं शरीर आहे आणि आत्मा त्याचा ड्रायव्हर आहे. त्यामुळे आपण हे लक्षात ठेवायचं, गीतेचा पहिला पाठ की आपण शरीर नाही, आपण आत्मा आहे.
घ्या माताजी पुढची स्लाइड. मग आत्मा कुठे असतो? हृदयामध्ये असतो. हा आणि त्याची साईज पण सांगितलेली आहे. केसाच्या टोकाच्या 10,000वा भाग एवढा त्याचा आकार आहे हा आत्म्याचा. आणि प्रत्येकाच्याच हृदयात आत्म्याच्या शेजारी चतुर्भुज नारायण रूपात परमात्मा पण असतात. ओके, घ्या माताजी पुढची स्लाइड. आता आपण काय करतोय बघा. ते आता माता हा पिंजरा आहे बघा. ह्याला तुम्ही शरीर असं समजा. आता जो आतला पक्षी आहे ना, तो आहे आपण, आत्मा म्हणजे आपला आत्मा. आणि ती काय करतायत बघा, ते जे त्याचे मालक आहे ना, तो काय करतोय, तो स्वतःची सगळी इंद्रिय आणि सगळं वापरून त्या पिंजऱ्याला सोन्याचं बनवलं नाही, खडेबिडे लावेल, त्याला पुसतोय. आणि त्याची नजर बघा कुठे आहे, तो फक्त त्या ह्याच्याकडे बघतोय, वरच्या पिंजऱ्याकडे. आणि आतल्या पोपटाने मान टाकली आहे, त्याचं लक्षच नाहीये तो किती कोमेजून गेलाय तो, नाहीतर काय. तर आपण म्हणजे तसे आहोत. ह्या वरच्या शरीरामध्ये आपण इतके अडकलोय की आपल्या आत्म्याच्या आनंदासाठी आपण काय करतच नाही. खरं तर मनुष्य जन्म हा एकमेव असा जन्म आहे की जेव्हा तुम्ही आत्म्याच्या आनंदासाठी काहीतरी करू शकता. तर आपण एक्झॅक्टली तसे आहोत. बघा, तुम्ही विचार करा की वरच्याच ह्याच्याकडे अडकलोय, आतल्या पक्षाकडे लक्षच नाही आपलं. माताजी पुढची स्लाइड. मग आत्म्याचं अन्न काय आहे? हरी नाम जप. हा आपला महामंत्र आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर हा आत्म्याचा आनंद आहे की तुम्ही तो सच्चित आनंद आहे. आत्मा म्हणजे कृष्णांचा अंश आहे. कृष्णांपासून आपण अंश रूपाने वेगळे झालेलो आहोत. आता ज्याचा अंश आहे त्याचीच त्याला ओढ असणार ना, त्यामुळे आत्म्याला ओढ असते कृष्णांची. पुढे पुढे आपण जसं शिकू तसं तुम्हाला हे सगळं क्लिअर होत जाणार. त्यामुळे बघा, तुम्ही कधीतरी शांत बसलात आणि जेव्हा आपण शांतपणे हरिनाम घेतो किंवा तुम्ही मंदिरात जाता, जेव्हा मागायला काय गेलेलो नसतो, म्हणजे फक्त भगवंतांसाठी कधीतरी मंदिरात गेलात किंवा काय, तर तुम्हाला आतून आनंद होतो. तुम्ही भजन एखादं ऐकलात वगैरे, कारण तो आत्म्याचा आनंद असतो. तो आत्म्याला आपल्या ते आवडत असतं. पण आपण कसं असतो, आपण त्याकडे कधी लक्षच देत नाही. आता ती पिंजरा कसा पुसत वगैरे होती, तसं आपण फक्त इंद्रियांमध्ये अडकून पडलेलो असतो. घ्या माताजी पुढची स्लाइड. तर हरिनाम जप हे आत्म्याचं अन्न आहे. आता तुम्ही म्हणाल की ही ऍक्च्युली इथे स्लाइड आहे, ते हे नाहीये, म्हणजे ती व्हिडिओ आहे तो ऍक्च्युली. तर मग आम्हाला का दिसत नाही? म्हणजे परमात्मा प्रत्येकाच्या हृदयात आहेत किंवा ह्या ब्रह्ममध्ये, पण आम्ही का बघू शकत नाहीये? हा असं वाटू शकतं ना आपल्याला. आणि आता तर खूप असा व्ह्यू असतो ना माणसांचा की मला दिसत नाही, देव कुठे आहे, मला दिसत नाही, मी मानणार नाही. तर तसं नसतं. तुम्हाला दिसत नाही म्हणून ते नाहीयेत असं नाही. आपली ती क्षमता नाहीये. त्यांना जाणून घेण्यासाठी दिव्य इंद्रिय लागतात. आता संजयला पण दिव्य दृष्टी दिली होती व्यासदेवानी. तशी ना तुम्हाला आपली इंद्रिय ही भौतिक इंद्रिय आहेत, त्यांनी तुम्ही दिव्य गोष्टी जाणू नाही शकत. म्हणजे खिडकीतून बाहेर बघा तुम्ही घराच्या. आता दिसतंय काय? दिसतंय लांब तिकडे डोंगर दिसतोय. एवढंच दिसतंय. तर मग जेव्हा तुम्ही म्हणजे लांबचा डोंगर किंवा लांबचं एखादं झाड एवढंच दिसतंय तुम्हाला, मग तुम्ही ठरवलं की मी त्याच्या जवळ जाईन थोडासा. आपल्या डोळ्यांनी तुम्हाला इथून एवढंच दिसतंय. मग जेव्हा जवळ जाल तेव्हा प्रत्यक्षात ते झाड जरा कशाचं आहे, काय आहे ते दिसेल. मग जवळ गेल्यावर तुम्हाला तिथे दिसतंय की तो झाड नुसतं पण नाहीये, त्याच्यावर एक पोपट बसलाय, तो एक फळ खातोय. आता तुम्ही म्हणाल दुर्बीण असती माझ्याकडे, खिडकीतनच मला दिसलं असतं, तर ठीक आहे. ती दुर्बीण तरी आणायला म्हणजे तुमच्याकडे हवी. तुमच्या नुसत्या डोळ्यांनी तर नाही ना दिसलं.
तर आपली जर का इंद्रिय इतकी अपूर्ण आहेत की आता तुम्ही म्हणा की मी आरशाशिवाय माझ्या भुवया बघतो, मी आरशाशिवाय माझे दात बघतो, माझे डोळे बघतो, बघू शकतोय का आपण? म्हणजे जर का इतके क्षुल्लक जे आपलेच भुवया आपलेच डोळे आपण आरशाशिवाय बघू नाही शकत आहे, तर आपण भगवंतांना काय बघणार सांगा? त्यांना बघायला आपली दिव्य इंद्रिय असायला हवीत. भौतिक इंद्रियांनी ते दिसत नाहीत. आणि मग त्यामुळे आपली इंद्रिय भौतिक आहेत हा आपला हे आहे, त्यांचा प्रॉब्लेम नाहीये. मग आपण असं नाही म्हणू शकत की त्यामुळे ते नाहीच आहेत. मला नाही दिसत तर मला ते नाहीच आहेत. ह्याला अहंकार म्हणतात. हा. मग आता जी पुढची स्लाइड घ्या. तर ही जेव्हा तुम्ही ज्ञानाच्या दृष्टीने बघायला लागता, भक्तीमध्ये स्वतःला जोडून घेता, तेव्हा हळूहळू पावला पावलामध्ये तुम्हाला ते बघा ते जाणवायला लागणार त्यांचं अस्तित्व. मी तुम्हाला सांगितलं ना, ब्रह्ममध्येच असलो तरी सुद्धा जोडून घ्या त्यांच्याशी की कोणी बरं एवढी छान सृष्टी निर्माण केली असेल. ह्या पक्ष्यांची रंगसंगती बघा. इवन घरातलं मांजर जरी तुम्ही हात फिरवलात तरी ते केवढं सॉफ्ट असतं. हा चाटतं स्वतःला, स्वतःची साफसफाई. मग एवढी सुपिरियर निर्माता हा आहे तरी कोण असं. ओके. आणि मग जसं जसं भक्तीमध्ये तुम्ही पुढे जाता ना तसं तुम्हाला त्या ज्ञानाच्या नजरेने तुम्ही चराचरामध्ये प्रत्येकाच्या वरचं शरीर न बघता त्याच्या हृदयातला परमात्मा बघता. मग पुढे हे आपले गोलोक वृंदावनातले भगवान कृष्ण. हा. तर हे टप्पे आहेत. त्यासाठी आपली इंद्रिय ही हे आहेत भौतिक, त्यामुळे तुम्हाला ते जाणवत नाही. जेव्हा ज्ञानाची नजर येणार तेव्हा ते जाणवायला सुरू होतं. घ्या माताजी. पण त्यासाठी ही जो आपला अहंकार आहे ना तो आपण बाजूला ठेवावा लागतो की नाहीच दिसत आहे तर मी मानणार नाही. तुम्ही जिज्ञासा करायला हवी. ते आहे त्याचा शोध घ्यायला हवा. आता हा जो 2.13वा श्लोक आहे हा, आणि ऍक्च्युली इथे पुढे 2.14 आहे काय मला आठवत नाही. हे दोन्ही श्लोकाचं स्पष्टीकरण तुम्ही भगवद्गीतेत वाचा, पाठ करा हे श्लोक. हा. खूप छान मनुष्य जन्मासाठीच त्यांनी हे सांगितलेलं आहे ह्याच्यामध्ये. मी वाचते हा माताजी. पाठ करा आणि नक्की म्हणजे लक्षात ठेवा व्यवस्थित. हरे कृष्ण. देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहांत प्राप्तिर्धीर तत्र न मुह्यति. वाचा माताजी. माताजी एक मिनिट वाचते हा. ज्याप्रमाणे देहधारी आत्मा अविरतपणे या देहात बालपणापासून तारुण्यात आणि तारुण्यातून वार्धक्यात जात असतो, त्याप्रमाणे मृत्यूनंतर जीवात्मा दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करतो. अशा स्थित्यंतरामुळे धीर मनुष्य गोंधळून जात नाही. तर इथे अर्जुनाला ना कृष्ण आत्म्याचं ज्ञान देत आहेत. अर्जुनाला काय वाटतंय की करुणा दया म्हणजे मी त्यांना मारू नाही शकत असं ना. तेव्हा कृष्ण त्याला सांगतायत की हा आत्म्याचं ज्ञान तू मारणार म्हणजे तू शरीर नको बघूस, तू आत्मा बघ. आणि हे आत्मा कसा आहे, अमर आहे. तो कसा असतो बघा. हे जीवनाचं चक्र आहे आणि हे प्रत्येकाच्या जीवनात येतं. काय असतो, आपण पहिल्यांदा आईच्या गर्भातून जन्म घेतो, मग आपण रांगतो, तरुण होतो, मग प्रौढावस्थेकडे जातो. हा. प्रौढावस्थेकडून मग हळूहळू म्हातारपण सुरू होतं. मग त्याच्यानंतर आत्म्याला हे शरीर काम करत नाही, चालत नाही, उठता बसता येत नाही. म्हणजे एखादं वस्त्र जीर्ण होतं म्हणतं ना, तेव्हा त्याला ते बदलावं लागतं. आणि मग ते शरीर सोडतो आणि दुसऱ्या शरीरात निघून जातो. असा अखंड प्रवास सुरू असतो. ते त्यांनी डॉट दाखवलाय बघा, तो स्थिरच आहे. आणि आता आता मी असं म्हणू शकते का बाबा की मी लहान असताना खूप गोंडस बाळ होते, मला आता परत तसंच बनायचंय? ते शक्य नाही. ती जीवनाची फेज आता मागे गेली. प्रवास करत आपण आता हळूहळू पुढे आलेलो आहोत. तर हा असा निरंतर प्रवास आत्म्याचा सुरू असतो. आणि कृष्ण काय सांगतायत, जो स्थितप्रज्ञ असतात ना जे, हा, ते की नाही अशा स्थित्यंतरांमुळे गोंधळून जात नाही. त्यामुळे तुम्ही पण हे परफेक्ट लक्षात ठेवा की इथं जो जन्म घेतो हा मर्त्य लोक आहे. शेवटी इथं जो जन्म घेतो आणि फक्त पृथ्वीने अगदी ब्रह्मलोकापासून
जो जन्म घेतो तो कधी ना कधीतरी मृत्यू पावणारच आहे. हे प्रत्येकाच्या जीवनाचं शाश्वत सत्य आहे. हां. ते तुम्ही भारतातच राहून येईल किंवा बाहेर गेलो तर येणार नाही असं पण नाहीये. आणि हीच प्रत्येकाची लाईफ सायकल आहे, की ते जन्मणार, हळू मोठं होईल, मग तरुण होईल, मग प्रौढ होईल, मग म्हातारं होईल. हीच प्रत्येकाचं जीवनचक्र आहे आणि स्थिर माणसं अशा स्थित्यंतराने दुःखी होत नसतात. हां. माताजी पुढची स्लाइड घ्या. मग इथं आलोय तर कधी ना हे बघा आता हे लहान असताना आपण 3 चाकी सायकल चालवायचो. मग स्कूटी वगैरे चालवायला, मग 2 चाकी सायकल, मग स्कूटी वगैरे, मग 4 व्हीलर घेतली. आता म्हणू काय 3 चाकी सायकलवर बसून फिरून येतो बाबा? नाही. ती फेज आपली मागे गेली आता. हं? हे जीवनचक्र आहे, असं सुरूच राहणार. मधला वेळ आपण कसा वापरतो हे महत्वाचं असतं. मग त्याची पुढची स्लाइड घ्या. आणि हे प्रत्येकासाठी आहे. जर तुम्ही मनुष्य आहात तर प्रत्येकाचं. आणि असा हा आपला आत्मा बघा, त्यांनी तो डॉट सगळीकडे दाखवलाय बघा. असा हा आपला आत्मा किती किती योनी फिरून शेवटी मनुष्य जन्म मिळतो आपल्याला आणि ज्याच्यामध्ये आपण ही थोडीशी जिज्ञासा करू शकतो, की हा फरक आहे आपल्यामध्ये आणि प्राण्यांमध्ये. बाकी आहे ना तुम्ही म्हणजे भय, निद्रा, मैथून म्हणजे प्राण्यांना पण भावभावना असतात, भीती वाटते वगैरे, आपल्याला पण वाटते. हां, प्राणी पण पोटापाण्याचं कमावतात, झोपतात, आपणही ते करतो. ती पण प्रजोत्पादन करतात, आपण पण करतो. मग प्राण्यांमध्ये त्यांनाही भूक लागत असते, अन्न शोधतात, आपणही हे सगळं करतो. मग त्यांच्यात आणि आपल्यात फरक काय आहे? आता फरक हा आहे की प्राणी जिज्ञासा करू नाही शकत. ते आपण कोण आहोत? का आलोय? आपण एक जन्मलो नसतो ह्या पृथ्वीवर, तर ह्या पसाऱ्यामध्ये काही खूप फरक नसता पडला. मग आपण कोण आहोत? का आलोत? असा विचार प्राणी नाही करू शकत. आपण करू शकतो. हा फरक आहे. हां, आपल्यामध्ये. बाकी ते पण पिलांना जन्म घालतात, खूप छान मोठं करतात. अगदी तुमच्या घराच्या आसपास एखाद्या चिमणीने घरटं वगैरे बांधलं तर बघा, किती फेऱ्या मारून त्या पिल्लांना खायला घालतात आणि मोठं वगैरे करतात. खूप ती पण कष्ट घेतात, काही प्रॉब्लेम नाही. ती पण करायची, ती त्यांची कर्तव्य करतच असतात. फरक हा आहे, की ती जिज्ञासा करू शकत नाहीत, आपण करू शकतो. त्यांचा मेंदू प्रगत नाही, आपला प्रगत आहे. आणि इथं दुसरं मगाशी सांगितलेलं लक्षात ठेवा, की मनुष्य जीवन हे अनमोल आहे, की मनुष्य जीवन मिळणं हेच मुळात एवढा प्रवास करून आणि ह्यामध्ये आपण जिज्ञासा करू शकतो. हां. घ्या माताजी. आपण भौतिक गोष्टींकडे जास्त लक्ष नाही द्यायला पाहिजे. पुढची स्लाइड घ्या माताजी. हां. आणि ना इथं दुसरं एक सांगितलेलं आहे कृष्णानी, की जन्म, मृत्यू, जरा, व्याधी. इथे जो जन्म घेतो ना या जीवनचक्रात हे जन्म घेताना मातेच्या पोटात एवढूशा जागेत आता आश्चर्य वाटत असेल. आपण कसं वेटोळं राहिलो होतो एवढ्याशा त्या गर्भपिशवीमध्ये. त्यामुळे तेव्हा पण असं एवढ्याशा जागेत वेटोळ्या आकारात असतो. मग जेव्हा म्हातारपण येतं, तेव्हा पण शरीर दुखतं वगैरे. लक्षात राहत नाही, कानाने ऐकू येत नाही. असं म्हातारपणाची कथा वेगळ्या असतात. मग रोग, जेव्हा आजारपण येतं, तेव्हा पण माणसाला त्रास होतो. आणि मृत्यू कधी ना कधीतरी हे सगळं सोडून जायचंय. तर कृष्ण काय सांगतोय अर्जुनाला, की खरी दुःख अर्जुना ही 4च आहेत मनुष्य जन्माची. जन्म, मृत्यू, जरा म्हणजे म्हातारपण आणि व्याधी. हा ही 4च आहेत. बाकी जी तू सांगतोयस ती अज्ञानातनं आलेली आहे. हा. घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्ण. हा. माताजी. 2.14. हरे कृष्ण. हा पण लक्षात ठेवा. हा श्लोक 2.13 जसा लक्षात ठेवा तशा 2.14. वाचा वाचा माताजी. मोठा अध्याय आहे जरा. हे कुंतीपुत्र, आनंद आणि त्रासाचे कायमस्वरूपी स्वरूप आणि त्यांचे योग्य वेळी गायब होणे, हिवाळा आणि ग्रीष्म ऋतूचे येणे आणि गाणे गायब होण्यासारखेच आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा अर्जुन म्हणतोय की कृष्ण ठीक आहे, तू मला आत्म्याचं ज्ञान दिलंस, मान्य पण आहे की मी शरीर नाही आत्मा आहे. पण कुठेतरी तो म्हणतो ना, मला दुःख तर होणार ना स्वकीयांच्या जाण्याचं. ते बरोबर आहे. कृष्ण काय सांगतायत, किती प्रेमळ आहेत बघा हा ते. त्यांचं काय म्हणणं आहे हे मान्य आहे मला, की तुला
आनंद वाटणार नाही, तुला दुःख होणार, हे स्वकीयांच्या जाण्याचं दुःख होणार. तर ते ठीक आहे, मग कृष्ण काय सांगतायत ते तू सहन कर. हं? इथं ह्या भवसागर आहे, इथं सुख दुःखाच्या लाटा उठत असतात. तर तुम्ही ते सहन करायला शिकायला हवं दुःख. हा आहे म्हणतो, तुला त्रास होणार, दुःख वाटणार, तू सहन कर. आणि त्यांनी तिथे हा एकच झाड आहे बघा, हा तुम्ही जरा तुमची स्क्रीन झूम करा. आणि हे एकाच झाडाचे त्यांनी 5 ऋतू 4 ऋतूंमध्ये घेतलेले फोटो आहेत बघा. झाड तेच आहे, पण ऋतूप्रमाणे कसं पावसाळ्यात त्याला बघा हिरवं हिरवं गार आहे, मग पानगळती सुरू होते, मग अगदीच सगळी पानं गळतात, मग चैत्रामध्ये परत नवीन पालवी येते. तर कृष्ण काय सांगतायत की अ ह्यातलं वाचून दाखवते हा तुम्हाला. तात्पुरती उत्पन्न होणारी आणि कालांतराने विनाश पावणारी ही जी सुख दुःख आहेत ना, ती हिवाळा आणि उन्हाळा यांच्या येण्या जाण्याप्रमाणे आहेत. म्हणजे जसं सुख आलंय तसं दुःख येतं, हो की नाही? मग जसं दुःख आलंय तर तेही कधीतरी निघून जाणार, मागून सुख येणार आहे. त्यामुळे सुख दुःख ही ऋतू कसे येत जात असतात त्याप्रमाणे आहेत. आणि ती आहे ना, मनुष्याने क्षुब्ध न होता सहन करण्यास शिकायला. मग आता अर्जुन कृष्ण तू तर हे सांगतोयस, हे मान्य आहे मला की सहन करायला हवं, स्थिर राहायला हवं, पण असं प्रत्यक्षात कोण असतं का? मग त्याची पुढची स्लाइड घ्या. तेव्हा कृष्ण त्याला स्थितप्रज्ञ माणसांचं लक्षणं सांगतात. पुढची स्लाइड घ्या माताजी. हरे कृष्णा. आत्म्यासाठी कधीही जन्म आणि मृत्यू नाही, तो जन्मजात चिरंतन सदैव आहे. हरे कृष्णा. हा बघा, हा आत्म्याचे हे गुणधर्म आहेत. हा आत्म्याचे हे जे गुण सांगितलेले आहेत हे तुम्ही लक्षात ठेवा. कधी कोणी विचारलं ना की आत्मा सच्चित आनंद आहे असं तुम्ही का म्हणता, तर हा 2.20 मध्ये सांगितलंय बघा की आत्मा हा जन्म मृत्यू. आताच बघितलं ना, तो जन्म शरीर हे होत असतं, तो फक्त म्हणजे हे शरीर आता बास झालं की मग तो काय होतो, माझ्या कर्मांप्रमाणे माझं जे पुढचं शरीर बनलंय त्याच्यामध्ये म्हणजे तो त्या गर्भात राहतो, त्या शरीरात जन्म घेतो, पुन्हा ते सोडतो, पुन्हा पुढच्या. म्हणजे तो जन्म मृत्यू आत्म्याचा होत नसतो, तो शरीर फक्त ड्रेस बदलतो त्याप्रमाणे बदलत असतो. हा ओके माताजी, घ्या पुढची स्लाइड. मग आता आहे ना, वाचा माताजी. जसे एखादी व्यक्ती नवीन वस्त्र घालते, जुनी वस्ती सोडून देते, त्याचप्रमाणे आत्मा नवीन भौतिक शरीर स्वीकारतो आणि जुन्या व निरुपयोगी वस्तूंचा त्याग करतो. हरे कृष्णा. हा म्हणजे काय होतं, जेव्हा हे शरीर निरुपयोगी बनतं, जीर्ण बनतं, त्याला त्यावेळेस ह्या वस्तूंचा, ह्या शरीराचा त्याग करावा लागतो आणि पुढच्या शरीरात जावं लागतं. आता कसं त्यांनी दिलंय की हा मुलगा चिखलात पडला तर त्याला तो ड्रेस बदलावा लागणार. पुन्हा समजा एखादा जण पाण्यात बुडतोय, तर आता पाण्यात बुडतोय म्हटल्यावर तुम्ही काय वाचवाल, त्याचे कपडे वाचवाल की आत्मा वाचवाल, काय ते शरीर वाचवाल? नाही नाही नाही, त्याचं घड्याळ लाखो रुपयाचं आहे त्याला वाचवतो, त्याचा सूट खूप महागडा आहे तो मी घेऊन येतो. हा आतल्या माणसाशिवाय त्या वस्तूंचा काय उपयोग आहे का सांगा? तर आपण बुडणाऱ्या माणसालाच वाचवू ना, प्राधान्य कशाला देणार, काहीतरी करू पण त्या माणसाला वाचवू, हो ना? हा घ्या माताजी पुढची स्लाइड. तसं आहे आत्म्याला पण हे शरीर जेव्हा निरुपयोगी होतं तेव्हा सोडून पुढच्या ह्याला जावं लागतं. मग आपण फोकस आत्म्यावर करायचंय. हं घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्णा. हरे कृष्ण. कोणत्याही शस्त्राने आत्म्याचे कधीही तुकडे करता येत नाही. त्याला आगीत जाळून टाकता येत नाही, पाण्याने ते ओले होऊ शकत नाही, वाऱ्याने सुकवले जाऊ शकत नाही. हरे कृष्णा. हा कारण हे आत्म्याचे गुणधर्म आहे, तो सच्चित आनंद आहे, तो शाश्वत आहे. हा तो कधीच काय म्हणजे आताच आपण बघितलं, तुम्ही शरीरावर हे सगळं करू शकता, म्हणजे त्याच्यावर शस्त्राने हल्ले वगैरे, आत्म्याला त्याचं काहीच नसतं, हे शरीर सोडून तो पुढे निघून जातो. आत्म्यावर तर हे काही परिणाम करत नाही. ओके घ्या माताजी, हे आत्म्याचे गुणधर्म सांगितलेले आहेत कृष्णाने. आपण आहे चित्र ही पुढे बघू, आपण उद्या वगैरे बघू. हा चित्रकेतू महाराजांची गोष्ट, हा अध्याय खूप मोठा आहे, नंतर बघू आपण, किंवा हा अध्याय वेळेत संपला तर मी शेवटी सांगते तुम्हाला. हा
हरे कृष्णा. तुझे शत्रू तुला निंदनीय शब्द बोलतील व तुझ्या क्षमतेचा तिरस्कार करतील. तुझ्यासाठी यापेक्षा वेदनादायक आणखी काय असू शकते? हरे कृष्णा. आता ना कृष्ण इथे थोडस अर्जुनाला ना हे डिवचतायत, सांगतायत की तू जे हे म्हणतोयस ना की मी युद्ध करत नाही, मी युद्ध करत नाही, तर म्हणतात की मग तू जर का हे युद्धाचं स्थळ सोडून गेलास तर तुला काय वाटतं की दुर्योधन कौरव काय म्हणतील की अर्जुन किती चांगल्या मनाचा आहे बघा, आम्ही म्हणजे ह्या युद्धात मरू वगैरे म्हणून त्याने युद्धच सोडून निघून गेला, त्यामुळे आमचे प्राण वाचले, असं म्हणतील का? ती ती काय म्हणणार? की अर्जुन आम्हाला घाबरला आणि युद्ध सोडून पळून गेला. मग कृष्ण जाणीव करून देत आहेत की तुझे शत्रू जे आहेत आता विरुद्ध बाजूचे, ते आज बिलकुल असं म्हणणार नाहीत की ह्याच्यामुळे आम्ही वाचलो, तर ते म्हणणार की तू पळून गेलास, म्हणजे निंदनीय शब्द बोलतील आणि तुझ्या क्षमतेचा तिरस्कार करतील की अर्जुन घाबरला घाबरला. हा, आणि हे मृत्यूपेक्षा पण वेदनादायक असणार आहे म्हणतायत कृष्ण. आणि अर्जुन तर क्षत्रिय होता, ह्यांचं तरुण रक्त, सळसळतं रक्त असतं. हा, मग ते म्हणतायत की ह्याच्यापेक्षा आणि वेदनादायक तुला काय असणार आहे असं बोल, आणि जीवनभर तुला हे बोलणं ऐकून घ्यावं लागणार. हं? घ्या माताजी. म्हणजे जेव्हा आपण कर्तव्याचे मार्ग सोडतो तेव्हा हे असं असतो परिणाम. हा, वाचा माताजी. हरे कृष्णा. हे कुंतीच्या मुला, एकतर तू रणांगणावर ठार होशील आणि स्वर्गीय ग्रहावर जाशील किंवा जिंकशील आणि ऐहिक साम्राज्याचा आनंद होईल. म्हणून उठून दूर निश्चयाने लढ. हरे कृष्णा. हा, हा म्हणतो ना मला आनंद वाटत नाही. आता करुणेविषयी आत्म्याचं ज्ञान दिलं. आता काय म्हणतो, मला आनंद वाटत नाही असं दुसरं सांगितलं होतं ना. तर काय सांगितलं, एक तर तू सहन कर, आणि दुसरं काय सांगतायत बघ, इथं तुझा तोटा काय आहे? तू रणांगणावर लढताना ठार झालास, तर कर्तव्य करताना जेव्हा तुम्हाला मृत्यू येतो तेव्हा तुम्ही स्वर्गात जाता, मग स्वर्गीय सुखाचा आनंद घेशील. आणि समज तू युद्ध जिंकशील, जिंकलास, दुसरं काय होणार? तेव्हा दोनच गोष्टी व्हायच्या, योद्धा एक तर ठार व्हायचा नाही तर तो जिंकायचा. हा, मग समज जिंकलास तर काय होणार? तुला हस्तिनापूर साम्राज्य मिळेल. मग तुझा तोटा काय आहे? कुठला आनंद नाहीये म्हणतोस तू? त्यामुळे उठ आणि दृढ निश्चयाने लढ. इथे गीता 18व्या अध्यायापर्यंत बघा तुम्ही डिटेल, कधीही कुठेही तुम्हाला कृष्ण इथे आता सुद्धा सांगतायत काय बघा, तुम्ही घरदार सोडा, स्वतःवरच्या जबाबदाऱ्यांपासून पळून जा, पुन्हा कर्तव्याच्या मार्गापासून पळून जा. कुठेही कृष्णाने असलं काही सांगितलेलं नाही. तुमचा मित्र परिवार सोडून द्या, शाळा शिक्षण सोडून द्या, काय सांगितलंय का बघा तुम्ही? असं काही सांगितलेलं नाही, उलट कर्तव्याच्या मार्गावर चालायला सांगतायत ते. घ्या माताजी पुढची स्लाईड. आहे ते सांगितलंय बघा की उठ म्हणतायत, तू लढ. मृत्यू पावलास, अर्जुनाला काय मृत्यूची भीती वाटत नव्हती, तोही शूर योद्धाच होता. पण म्हणूनच ते सांगतायत मृत्यू पावलास तर स्वर्गीय सुखाचा आनंद घेशील, आणि जर का युद्धात जिंकलास तर हस्तिनापूर साम्राज्य मिळेल. हा, घ्या माताजी पुढची स्लाईड. म्हणजे वस्तुस्थितीची जाणीव करून देतात, ह्या दोन पॉसिबिलिटीज आहेत आणि त्या दोन्ही तुला काय प्रॉब्लेम आहे. घ्या माताजी पुढची स्लाईड. हा, वाचा माताजी. हरे कृष्णा. या प्रयत्नात कोणतेही नुकसान होणार नाही. या मार्गावरील थोडी प्रगती एखाद्याला सर्वात धोकादायक प्रकारच्या भीतीपासून वाचवू शकते. हरे कृष्णा. हे इथे तो पापी प्रतिक्रिया म्हणत होता बघा, मी का घेऊ पाप, स्वकीयांच्या गुरूंच्या हत्येचं पाप मी का घेऊ कृष्णा? तर इथे अर्जुनाला कृष्ण समजावून सांगतायत की हे बघ, हा जो मार्ग आहे, म्हणजे कुठला मार्ग आता तुम्ही म्हणाल तर तुमच्या कर्तव्याच्या मार्गावर चालण्याचा. आणि कर्तव्य पण कशी माहित आहे की कृष्णाची सेवा म्हणून. हा, आता इथं कृष्णाची इच्छा आहे की अर्जुनाने ते युद्ध करावं, आणि तुम्ही बघितलात महाभारताचं युद्ध हे धर्मयुद्ध होतं आणि आपण ते लढायचंच होतं. हा, मग अर्जुनाचं ते कर्तव्य होतं. मग कृष्ण हे सांगतोय की ह्या ज्या, मग तुम्ही सगळ्यांनी धरा ते असं की आपण जेव्हा आपल्या कर्तव्याच्या मार्गावर चालत असतो की नाही, तेव्हा आपण जे काय करतो त्याच्या पापी प्रतिक्रिया आपल्याला लागत नसतात. हा, तुम्ही आत बघा, सैनिक असतो, ओके, तो युद्धात हे करतो,
नाही कोणाला तरी मारतो वगैरे, मिशन पूर्ण करून येतो, मग आपण असं म्हणतो का ह्याने खून केला, असा आपण हा शब्दच नाही वापरत. त्याने त्याचं कर्तव्य केलं, देश सेवा केली असंच म्हणतो ना आपण. तसंच आहे. इथे अर्जुनाला पण ते सांगतायत की तो म्हणतो ना पापी प्रतिक्रिया, ह्या मार्गावर म्हणतात तुझं काही अधःपतन होणार नाही, उलट सर्वात मोठ्या म्हणजे अधःपतनापासून तू वाचशील. आता तुम्ही मला सांगा की मनुष्य जीवनाचं सर्वात मोठा धोका कशाचा आहे सांगा. तुम्ही सांगा, तुम्हाला काय वाटतं की कृष्ण कुठल्या विषयी बोलत असतील की सर्वात धोकादायक प्रकारच्या भीतीपासून तू वाचशील, म्हणजे कशापासून वाचेल अर्जुन? युद्ध करून. आणि युद्ध हे त्याचे कर्तव्य आहे. हा, पण युद्ध केल्यामुळे बरं तो कुठल्या धोक्यापासून बचाव होईल त्याचा, काय म्हणतायत कृष्ण इथे? पतन होण्यापासून. हा, मग हे अधःपतन म्हणजे काय असतं सांगा. तर अधःपतन म्हणजे भौतिक वस्तू जाणं असं नाही. तर अधःपतन म्हणजे मनुष्य जन्माचा सगळ्यात मोठा धोका कुठला आहे? तर तुम्हाला अधःपतन होतं म्हणजे काय, पुढचा जन्म प्राण्यांचा मिळतो. मग होतं काय, आता जरा तरी तुम्हाला कळलं आपल्याला की मी आत्मा आहे आणि कुठेतरी कृष्ण कोणतरी आहेत, असं थोडं तरी आपल्याला काहीतरी कळलं. पण जेव्हा मनुष्य जन्म सोडून प्राण्यांचा मिळणार, तेव्हा परत वाट बघावी लागणार त्या आत्म्याला की कधीतरी मला मनुष्याचं शरीर मिळेल, आणि मनुष्याचं शरीर मिळाल्यावर सुद्धा हा मन आणि इंद्रिय वापरून भजन भक्ती करेल आणि मी कृष्णांकडे जाईन. त्यामुळे सगळ्यात मोठा धोका हा अधःपतनाचा आहे की जिथे तुम्हाला प्राण्यांचं शरीर मिळतं आणि परत मग तो एवढा लांबडा प्रवास सुरू होतो. मग इथे कृष्ण तेच सांगतायत की जेव्हा तुम्ही तुमच्या कर्तव्याच्या मार्गावर चालताना, तेव्हा तुमचं अधःपतन होत नाही. आणि इकडे ती जी उंदी हे ही जी आहेत ना, ती भागवतम मधली गोष्ट आहे. ती मगरीने पाय धरलेला असतो गजेंद्रांचा, त्याही क्षणी, शेवटच्या क्षणी पण गजेंद्र कृष्णा म्हणजे भजन गातात कृष्णांचं, आणि कृष्ण येऊन हे करतात, वाचवतात. पण आणि इकडे हा जो उंदीर आहे ना, त्याची गोष्ट ही पण ह्याच्यातलीच आहे, अशीच पुराणातलीच गोष्ट आहे. एक उंदीर असतो आणि मंदिरात जातो. काय उंदीर गेलेला असतो मंदिरात कशाला, दिव्याच्या वातीत तेल म्हणजे तेलाची वात असते ना, ती वात खायसाठी. आणि तो जातो ना, तेव्हा बघ ती वात विजायला येते, म्हणजे तेल संपलेलं असतं पण थोडस ज्योत नसली तरी ती स्वतः पेटत राहते बघा, अशी थोडीशी त्या स्टेजची ती वात असते. मग उंदीर जातो, तशीच जळणारी ती वात तोंडात धरतो, आणि ती वात तोंडात धरून ना तिथे ते मंदिर कृष्णाचं असतं. असं कृष्णांच्या त्या भोवती एक प्रदक्षिणा म्हणजे फेरी मारतो. हा, आणि कृष्ण समजतात की कसा का असे ना उंदीर माझ्याकडे आला, त्याने दिवा हातात घेऊन माझ्या भोवती प्रदक्षिणा काढली, म्हणून मग त्याला पुढचा जन्म मनुष्याचा देतात. त्यामुळे ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ना, ह्यामुळे कृष्ण सांगतायत की अर्जुनाला तुझा अधःपतन होणार नाही. नाहीतर जर का तू हे युद्ध सोडून गेलास, तर कर्तव्यापासून पळून गेल्यामुळे तुझं अधःपतन होईल पुढच्या जन्मात. हा, घ्या माताजी पुढची स्लाईड. हा, आता इथे पण ते दिलंय त्यांनी बघा, की आपण कृष्णाच्या सेवेमध्ये ना, तुम्ही हे बघायचं नसतं की केवढं मोठं काम मी केलंय. तुम्ही कर्तव्य जे तुमचं आहे त्यावेळेस ते करणं गरजेचं असतं. तुमचं जे कर्तव्य आहे ते, तर खारुताईने काय राम सेतू बांधला नव्हता पुरा, पण ती तिच्या वाटणीचा दगड घेऊन जात होती की नाही, आणि बाकी कोणाला म्हणजे वानरांना काळजीच वाटत होती, पायाबियाखाली आली तर काय करूया. पण आणि तिने हाही विचार केला नाही की कोण बघतोय काय कोण नाही. तर पण राम बघत होते ना, तसे आपल्या हृदयातच भगवंत आहेत. तुम्ही जे कर्तव्याच्या मार्गावर चालता, तुमची खरी सत्यता, हे सगळं कृष्णांना कळत असतं, हृदयातच आहेत ते. हा, त्यामुळे कुठलीही सेवा कर्तव्य ही छोटी किंवा मोठी नसतात, ती मौल्यवानच असतात. इथे बघा, खारुताईची हे राम बघत होते. इथे हनुमानानी बघा किती किती काय काय केलं. जेवढं प्रेम हनुमानानी रामांवर केलं, तेवढंच प्रेम रामानी पण हनुमानांवर केलं की नाही. तुम मम प्रिय भरतही समभाई म्हटले की नाही.
घ्या माताजी पुढची स्लाइड. ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण पण करायला हव्या. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, वाचा. हरे कृष्णा. जे या मार्गावर आहेत ते हेतूने दूर आहेत आणि त्यांचे ध्येय एक आहे. हे कुरुच्या प्रिय बालक, निर्विकार असलेल्यांची बुद्धी अनेक शाखांनी युक्त असते. हरे कृष्णा. एक मिनिट हा, आपण जरा ह्याच्यात बघूया. हा 2.41 इथे कृष्ण अर्जुनाला सांगतायत की ही जे तुला ही जी दुःखाची कारण वगैरे तू मला सांगतोयस, ही तुला का सुचतंय? कारण तुझी बुद्धीला फाटे फुटलेत. निश्चयात्मका बुद्धी पाहिजे. आहे बघा, हा या मार्गावर असणाऱ्यांची बुद्धी दृढ निश्चयी असते. त्यांचे ध्येयही एक असते. हे प्रिय कुरुनंदन जे डळमळीत वृत्तीचे असतात त्यांच्या बुद्धीला अनेक फाटे फुटलेले असतात. तू आता डळमळीत झालायस म्हणून तुला हे अशी कारणं द्यावी लागतायत म्हणतात. तुम्ही दृढ निश्चयी असाल ना तर तुम्हाला असे फाटे फुटलेले येणार नाहीत. तुमची बुद्धी कशी हवी? इथे एक शब्द आहे, निश्चयात्मका बुद्धी हवी आपली. हा, तर आपल्याला आपलं ध्येयच दिसणार आणि हा तोच अर्जुनाची ही गोष्ट आहे बघा, की गुरु द्रोणांनी त्यांच्या आश्रमामध्ये एकदा विचारतात गुरुकुलामध्ये, की म्हणतात की मी एका प्रश्नाचं उत्तर द्या आणि मग तुम्ही नेम धरा. मग ते प्रत्येकाला विचारत असतात ना, की तुम्हाला काय दिसतंय? मग बाकीची सगळी जण वेगवेगळी उत्तरं देतात. फक्त अर्जुन सांगतो की मला पक्षाचा डोळा दिसतो. अशी आपली पण बुद्धी अशी स्थिर आणि निश्चयात्मक बुद्धी हवी. हा, ओके, घ्या माताजी पुढची स्लाइड. जेव्हा तुमच्या बुद्धीला फाटे फुटतात ना तेव्हा मग तुम्हाला वेगवेगळे काहीतरी सुचायला लागतं. वाचा माताजी. हरे कृष्ण. भगवान म्हणाले, हे पार्थ, जेव्हा मनुष्य मानसिक उपजातून उत्पन्न झालेल्या सर्व प्रकारच्या इंद्रिय इच्छांचा त्याग करतो आणि जेव्हा त्याच्या मनाला एकांतातच समाधान मिळते तेव्हा तो शुद्ध दिव्य चैतन्यात असतो असे म्हणतात. हरे कृष्ण. जो त्रिविध दुःखातही मन विचलित होत नाही आणि आनंद नसतानाही आनंदी होत नाही, जो आसक्ती, भय आणि क्रोधापासून मुक्त असतो त्याला स्थिर चित्ताचा ऋषी म्हणतात. हरे. आता तुम्हाला म्हटलं नव्हतं, अर्जुन म्हणतो की बाबा आहे कोण असतो मग असा जो सुख आणि दुःखात स्थिर राहतो, ज्याची बुद्धी नेहमी स्थिर असते, असा कोण असतो? तर इथे बघा हे 2.55-56 हे स्थितप्रज्ञ मुनींची लक्षणं सांगितलेली आहेत. आणि प्रल्हाद महाराज त्याचं उदाहरण आहे. ठाम होते, वडिलांना घाबरले नाहीत ते सांगायला की तुम्ही असाल सम्राट, पण हे जे सारं आहे हे विष्णूंचं आहे. हा, तो ते घाबरले नाहीत आणि त्यांचा विश्वास पण ठाम होता विष्णूंवर. तसं ते असे हे स्थितप्रज्ञ असणाऱ्यांचं उदाहरण आहे. हा, आणि ते कसे असतात इथे कृष्ण सांगतोय बघा की तुम्हाला कृष्णांकडे जायचं असलं ना तर वित, भय, राग, क्रोध म्हणजे आसक्ती, भय आणि क्रोधापासून जो मुक्त असतो त्याला स्थिर चित्ताचा ऋषी म्हणतात. पुन्हा जो त्रिविध दुःखातही मन विचलित होत नाही. आता त्रिविध दुःख कुठले आहेत तर ती आदिदैविक, आदिभौतिक, आदी आध्यात्मिक ही 3 ताप आहेत ते त्रिविध. ते आपण नंतर डिटेल बघू, आज नाही. तर ती प्रत्येकाच्या जीवनात इथं दुःख आहेत बघा, कुणाच्या नाही तशी नाही. मग त्याने त्यांचं मन विचलित होत नाही. विचलित होत नाही म्हणजे कसं, आता अर्जुनाने सांगितलं कृष्णाने की दुःख होतं पण ती सहन करायची आपल्यामध्ये ताकद पण असते. हे जे स्थितप्रज्ञ मुनी असतात ते कसेच विचार करतात की दुःख जरी आलं तरी ठीक आहे, कृष्ण आपली परीक्षा बघतोय त्यामुळे म्हणजे माझीच कपॅसिटी थोड्या वाढतील, माझ्याच मध्ये पर्सनॅलिटी मध्ये आणि थोडी सुधारणा होईल, माझ्याच क्षमता थोड्या आणि वाढतील असा विचार करतात. हा, आणि ती निभवून नेतात ती परिस्थिती. आणि आनंद जरी आला तरी हा कृष्णा ही तुझी कृपा आहे असे ते स्थिर असतात. आणि इथं ना वित, भय, राग, क्रोध, तर आपल्याला पण कृष्णांकडे जायचं असलं तर आसक्ती, भय आणि क्रोध म्हणजे राग येतो आपल्याला, ह्याच्यापासून आपण मुक्त हवं. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. आता आसक्ती, भय आणि क्रोध ह्यापासून आपण मुक्त का हवं बरं म्हणतायत कृष्ण? वित, राग, भय, क्रोध का बरं? जेव्हा आसक्ती येते ना मनुष्यामध्ये, आसक्ती जेव्हा म्हणजे आसक्ती म्हणजे काय
तर तुम्हाला काहीतरी हवं असतं आणि आपली एक इच्छा तुम्ही पूर्ण केलात की दुसरी, त्या काही कंटिन्यू सुरूच असतात. जेव्हा मग ना तुमच्या इंद्रिय वस्तूंचं तुम्ही एखाद्या चिंतन असं मग सुरू करता, ते नाही पूर्ण झालं, तुम्हाला नाही मिळालं, की मग तुम्ही राग येतो आणि राग आला ना, की आपण सारासार विचारशक्ती आपली कमी होत जाते. ह्याचे परिणाम काय होतील? मी करतोय हे बरोबर आहे की नाही? हे बघा असं म्हणजे हे टप्पे आहेत, की बघा वाचा माताजी, हे टप्पे आहेत बघा. म्हणून ह्यापासनं सुरुवातच ह्याची कशात नाही, आसक्ती. आसक्तीपासूनच आपण स्थिरपणे लांब राहायचं असतं. हे माझ्यासाठी योग्य आहे का नाही हे मी त्याच टप्प्यावर ठरवायचं. नाहीतर अधःपतन कसं होतं बघा मग माताजी वाचा. हरे कृष्ण. इंद्रियांची वस्तूंचे चिंतन करताना माणसाला त्याच्याबद्दल आसक्ती निर्माण होते आणि अशा आसक्तीतून वासना विकसित होते आणि वासनेतून क्रोध उत्पन्न होतो. रागातून संपूर्ण भ्रम निर्माण होतो आणि भ्रमातून स्मरणशक्तीचा भ्रमनिरास होतो. स्मृती विचलित झाली की बुद्धी नष्ट होते आणि बुद्धी नष्ट झाली की पुन्हा भौतिक तलावात पडते. हरे कृष्ण. म्हणजे हे टप्पे आहेत. आता तुम्ही बुद्धी बाजूला ठेवून जेव्हा काम करताय, तेव्हा मग कर्मबंधनात अडकून आणि ह्या भवसागरात पुनरपि जननम, पुनरपि मरणम, पुनरपि जननी जठरे शयनम. म्हणजे त्या आत्म्याला आपण पुन्हा 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 त्याच जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकवत निघालोय. म्हणून इथे कृष्णाने सांगितलेलं आहे की वित्त, भय, राग, क्रोध. तुम्ही आसक्ती हे त्याचा पहिली सुरुवात असते. ह्याच्यापासून सुरुवातीलाच लांब असाल तर मग अधःपतनापासून थोडं लांब राहतो आपण. घ्या माताजी पुढची स्लाईड. इथे त्यांनी मुलगीचं उदाहरण दिलंय. म्हणजे एक हा इथं पण ते त्यांनी हे दिलेलं आहे बघा. तुम्ही एखादा आता ते मगाशी त्यांनी एखाद्या उदाहरण दिलंय. इथं कुठलीही गोष्ट टाका तुम्ही. तुम्हाला पहिल्यांदा काय होतं, आपण असं डोकं बाजूला ठेवून एखाद्या आसक्त झालो ना एखाद्या गोष्टीवर, की आपण सतत त्याचाच विचार करतो. मग आपल्यामध्ये ती इच्छा आणि वाढायला होते, तीव्र होतात. मग ती पूर्ण होत नाही, मग राग येतो आपल्याला. जेव्हा राग येतो ना, तेव्हा आपण भ्रमात होतो आणि भ्रमात माणूस काय होतो, गोंधळ आणि त्याचा वाढतो. तो योग्य निर्णय घेऊ शकत नाही आणि तुम्ही असे गोंधळलेल्या अवस्थेत योग्य निर्णय माणूस घेऊ नाही शकत. स्थिर असाल तर योग्य निर्णय घेता. मग जेव्हा अयोग्य निर्णय जर का चुकला, तर काय होणार? त्याचे परिणाम भोगावे लागतील परत. हं त्यामुळे आपण आहे ना, ह्या पहिल्या आसक्तीच्याच टप्प्यावर स्वतःला विचारायचं असतं, की हे योग्य आहे का? नाहीतर हे खालचे टप्पे दिलेत बघा त्यांनी. कसं आपण आणि खोल ह्या भवसागरामध्ये अडकत जातो. हं? घ्या माताजी पुढची स्लाईड. हरे कृष्ण. जी व्यक्ती इच्छांच्या अखंड प्रवाहामुळे विचलित होत नाही, जी नद्यांप्रमाणे समुद्रात प्रवेश करते, जी सतत भरलेली असते परंतु नेहमी स्थिर असते, एकटाच शांतता प्राप्त करू शकतो आणि अशा इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणारा माणूस नाही. हरे कृष्ण. थांबा हा जरा आपण ह्यातलं बसूया. ते जरा असं उद्यापासून आहे व्यवस्थित स्लाईड. जरा हरे कृष्ण. समुद्र पाण्याने भरत असूनही शांत असतो. त्याचप्रमाणे जो मनुष्य समुद्रात अव्याहतपणे प्रवेश करणाऱ्या नद्यारूपी कामेच्छांच्या प्रवाहाने विचलित होत नाही, तोच शांती प्राप्त करू शकतो. अशा इच्छा तृप्त करण्यासाठी संघर्ष करणाऱ्याला शांती प्राप्त होत नाही. इथे समुद्राचं उदाहरण दिलंय बघा कृष्णाने. नद्या वेगवेगळ्या येऊन मिळत असतात, तरी समुद्र असं होतं का एक नदी येऊन भेटली आणि अचानक समुद्राला भरती आली? त्याला भरती यायची तेव्हा येते, ओहोटी होते, ते त्याचं चक्र आहे. पण नदी आली अचानक म्हणून असं नाही. तर इथे माणसाने पण समुद्रासारखं बनायला हवं. इच्छांच्या नद्या आपल्याला भेटत राहणार. हा मग आपण काय हवं, हे स्थिरपणे त्या इच्छांच फक्त मागे करण्यासाठी आंधळ्यासारखं डोहात उडी मारायची नाही. तर ही आपण उद्यापासून शिकू. हे सगळे कर्मयोगाचेच अध्याय आहेत, छान अध्याय आहेत, की तुम्ही बुद्धी दिली आहे ना आपल्याला, बुद्धीने आपण विचार करायला हवा, मी हे योग्य करतोय का? हा घ्या समुद्राचं उदाहरण इथे तुम्ही लक्षात ठेवा. नाहीतर मग आता मागच्या अध्यायातला तो टप्पे सांगितलेले बघा, तसं आपण त्यामध्ये वाहवत जातो आणि अजून अजून अडकत जातो भवसागरामध्ये. ओके, मग आपण आजच्या अध्यायातले हा दुसरा अध्याय मोठा पण आहे
आणि खूप महत्वाचा आहे तो. तर आपण आज काय काय शिकलो जरा बघा. आपण शरीर नाही, आपण आत्मा आहोत. आत्मा एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जातो. म्हणजे ते सगळे गुणधर्म बघितले बघा आत्म्याचे. हं? कृष्णासाठी केलेली कुठलीही सेवा कधी गमावत नाही. छोटीशी पण असू दे, ती मौल्यवानच आहे आणि तुम्हाला अधःपतनापासून वाचवते. आत्म्याचा आकार केवढा आहे? केसाच्या टोकाच्या 10,000वा भाग एवढा आत्म्याचा आकार आहे. हा घ्या माताजी पुढची स्लाईड. झालं ऍक्च्युली. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे. तर आपण उत्तर बघितली. फक्त पारिवारिक परंपराचं उद्या बघूया. अर्जुन म्हणाला की दया, करुणा. तेव्हा कृष्णाने त्याला आत्म्याचं ज्ञान दिलं. हा आनंद नाही म्हणाला तर काय सांगितलं? थोडं सहन कर. आणि दुसरं पर्याय सांगितले की मृत्यू पावलास तर स्वर्गीय सुखाचा आनंद घेशील, जिंकलास तर हस्तिनापूर साम्राज्याचा आनंद घेशील. मग म्हणाला पापी प्रतिक्रिया मला लागतील. तर कृष्ण काय म्हणाले? कृष्णांच्या सेवेसाठी आणि तुमच्या कर्तव्याच्या मार्गावर जेव्हा तुम्ही कृष्णांची इच्छा म्हणून चालता तेव्हा तुम्हाला पापी प्रतिक्रिया लागत नाही. हा आणि असमंजस मला काय करू कळत नाही कुठला, तर ते काय म्हणाले? स्थितप्रज्ञ हो, तू तुझ्या बुद्धीला फाटे फोडलेस म्हणून तुला म्हणजे तू म्हणतोयस की मी निर्णय घेऊ शकत नाही. पुन्हा कृष्णाने काय सांगितलं की मनुष्य जन्माची खरी दुःख 4च आहेत: जन्म, मृत्यू, जरा, व्याधी. उरलेली तू ही जी सांगतोयस ही अज्ञानातनं आली आहे. तू जरा स्थितप्रज्ञ बन आणि ज्ञानाच्या नजरेने बघ. हम्म आणि इथे तुम्ही एक लक्षात ठेवा की कृष्णाने अर्जुनाला कुठेही असं सांगितलं नाही गीतेमध्ये की मी तुझं युद्ध करतो, तू युद्ध करू नको. तर कृष्णाने अर्जुनाला ज्ञान दिलं. तर हे ज्ञानाच्या दृष्टीने जेव्हा बघू तेव्हा आपणही आपल्या लढाया योग्य प्रकारे लढू. घ्या माताजी. हा झाला आपला आजचा अध्याय. हरे कृष्ण. रेकॉर्डिंग स्टॉप करा माताजी. आणि तुम्हाला प्रश्न असले तर विचारा. आता काही कळलं नसलं